भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म तृतीय खंड भाग 4 अधम्म म्हणजे काय, त्यामधील पाठ पहिला दैवी चमत्कृतीवर विश्वास ठेवणे म्हणजे अधम्म। दैवी चमत्कृतीवर विश्वास ठेवणे म्हणजे अधम्म। जेव्हा एखादी घटना घडते तेव्हा ती कशी घडली, त्याचे कारण काय, हे जाणण्याची मनुष्य मात्राला आवश्यकता वाटते। कधीकधी कारण व कार्य ही एकमेकांच्या इतकी जवळजवळ असतात की कार्याच्या कारणांचा पता लागणे अवघड नसते, परंतु कधीकधी कार्य परिणाम हे कारणांपासून इतके दूर असते की तेथे कार्यकारणाचा शोध लागत नाही। ढोबळ दृष्टीने पाहता असे वाटते की या परिणामाला कारणच नव्हते। तेव्हा असा प्रश्न उत्पन्न होतो की ही घटना घडली कशी। अशा वेळी सर्वसामान्य उत्तर असे असते की ही घटना काही तरी दैवी कारणाने म्हणजे चमत्काराने घडली असावी। भगवान बुद्धांच्या पूर्वजांनी ह्या प्रश्नाचे विविध प्रकारे उत्तर दिले आहे। पकूद कच्चान हा प्रत्येक घटनेला कारण असल्याचे मानित नसे, तो म्हणत असे घटना कारणाविना स्वतंत्रपणे घडत असतात। मक्खली घोषल मानित असे की घटनेला कारण असले पाहिजे, परंतु तो असा प्रचार करीत असे की ते कारण मानवी शक्तीबाहेर कुठेतरी प्रकृती, अनिवार्य आवश्यकता, वस्तू जातातील अंतर्गत नियम, पूर्वनियोजित दैव अशा सारख्या गोष्टीत शोधले पाहिजे। भगवान बुद्धाने अशा सिद्धांताचे खंडन केले। त्याचे म्हणणे असे की प्रत्येक घटनेला कारण असते, एवढेच नव्हे तर प्रत्येक कारण हेही मानवी अथवा प्राकृतिक कारणांचा परिणाम आहे। काळ, प्रकृती, अनिवार्य आवश्यकता इत्यादींना कोणत्याही घटनेचे कारण मानणे ह्याला त्याचा विरोध होता। जर काळ, प्रकृती, अनिवार्य आवश्यकता हीच फक्त घटनेची एकमात्र कारणे असतील तर मग आमची स्थिती काय। मनुष्य हा काळ, प्रकृती, आकस्मिकता, ईश्वर, दैव, अनिवार्य आवश्यकता यांच्या हातातील एक बाहुले आहे काय। प्रश्न, जर मनुष्य स्वतंत्र नाही तर माणसाच्या अस्तित्वाचे प्रयोजन काय। तो जर दैवी चमत्कृतीवर विश्वास ठेवू लागला तर त्याच्या बुद्धीचा उपयोग काय। प्रश्न, जर मनुष्य स्वतंत्र असेल तर प्रत्येक घटनेला मानवी प्राकृतिक कारण असले पाहिजे। कोणत्याही घटनेचा दैवी चमत्कृतीत उगम असणे शक्य नाही। कदाचित हे संभवनीय आहे की घटनेचे वास्तविक कारण सापडत नसेल, परंतु जर तो बुद्धिमान असेल तर कधीतरी एके दिवशी ते त्याला सापडल्याशिवाय राहणार नाही। दैवी चमत्कृतीवादाचे खंडन करण्यात भगवान बुद्धाने 3 हेतू होते। दैवी चमत्कृतीवादाचे खंडन करण्यात भगवान बुद्धाचे 3 हेतू होते। त्याचा पहिला हेतू माणसाला बुद्धिवादी बनवणे। जर त्याच्यावर विश्वास ठेवला तर बुद्धी काही काय होते, भ्रष्ट होते, मग तो बुद्धिवादी होत नाही, तो जास्त विचारच करत नाही। म्हणून
म्हणून काही देश असे आहेत भारताला सोडून का तिकडं आता का नाही रोबोट बनून राहिले. रोबोट तो पिक्चर पाहिला ना तुम्ही आपला याचावाला, तो काय ना त्याचावाला रजनीकांतचा पिक्चर. असे रोबोट बनून राहिले तिकडल्या देशामध्ये. कशा तत्त्वज्ञानावर? भगवान बुद्धांच्या तत्त्वज्ञानाच्या आधारावर असे रोबोट तयार होऊ राहिले. तर हे बुद्धाचं तत्त्वज्ञान तिकडल्या लोकांनी घेतलं, पण भारतामध्ये ते घेतलं नाही. म्हणून भगवान बुद्धाचा पहिला हेतू होता माणसाला बुद्धिवादी बनविणे. त्यांचा दुसरा हेतू माणसाला स्वतंत्रतापूर्वक सत्याचा शोध लावण्यासाठी सिद्ध करणे. सत्याचा शोध लावण्यासाठी सिद्ध करणे. बघा आता आपण ज्याही आपल्या इलेक्ट्रॉनिक वस्तू वापरतो, आपण ज्याही इलेक्ट्रॉनिक वस्तू वापरतो, टी व्ही, फ्रीज, AC, मशिनरी, झेरॉक्स मशिना, ह्या सगळ्या बाहेर देशातल्या आहेत. जे बुद्धाचे देश आहेत बाहेर देशातल्या आहेत. ह्या आपल्या भारतामध्ये नाही बनत. आपण त्याचं वापर करतात, बुद्धाच्या तत्त्वज्ञानातनं बनलेल्या वस्तूंचा वापर करतात, पण बुद्धाला स्वीकारत नाही. आणि म्हणून का नाही सगळं मागं काम आहे. आता जे टी व्हीवर आपण नाटकं पाहतो सगळे देवा धर्माचे म्हणा विविध प्रकारचे, ते टीव्याकडे बाहेर देशातल्या आहेत, भारतातल्या नाही आहेत. त्या टी व्ह्या मेड इन बाहेरच्या देशातल्या आहेत. तिकडल्याच का नाही त्याच्यामध्ये ICI इलेक्ट्रॉनिक वस्तू ज्याच्यामध्ये चिप्स वगैरे जे लागते बारीक ते बाहेर देशातल्या आहेत. फक्त इथं असेंबल होत असं. बघा इतकं तत्त्वज्ञान बाहेरचं आहे आणि त्याच्यामुळं तुम्ही ते नाटकं पाहू राहिले. म्हणजे भगवान बुद्धाची देण आहे तुम्हाला ते. का तुम्ही जर इतर नाटकं जे पाहता, पिक्चर, चमत्काराचे पिक्चर वगैरे जे पाहतो आपण, ते भगवान बुद्धाची देण आहे. त्यांच्या संशोधनाच्या आधारावर काही कार्यकारण भावाच्या सिद्धांताच्या आधारावर काही सायंटिस्ट लोकांनी शोध लावला, टी व्ही तयार केली, इलेक्ट्रॉनिक वस्तू तयार केल्या, लाईट तयार झाला, पंखा भेटते. ह्या सगळ्या सुखसुविधा भगवान बुद्धांची देण आहे. हे माहीतच नाही कोणाला. सांगून राहिलो बुद्धाच्या सिद्धांताशिवाय सायंटिस्ट लोकांना कामही नाही करता येत. कार्यकारण भावाच्या सिद्धांतावर काम करावं लागते आणि तेव्हाच त्यांना काही पुढचा शोध घेता येते. तसा शोध नाही घेता येत. आणि म्हणून भारतामध्ये असंख्य लोक भगवान बुद्धाला विसरले, म्हणून हे हाल आहे. आणि ज्या देशांनी भगवान बुद्धाला स्वीकारलेलं आहे त्या देशाची असंख्य प्रमाणात प्रगती आहे, ते उच्च स्तरावर पोचलेले आहेत. आणि भारत हा बऱ्याच प्रमाणात मागे राहिलेला आहे. बाबासाहेबांच्या भूमिका बाहेर देशामध्ये राबवणं चालू आहे. बाबासाहेबांची एक भूमिका पाण्यावरची आहे. प्रत्येक शेतीला पाणी भेटलं पाहिजे. भारतामध्ये जेवढे शेती आहेत ते गरीब माणूस हा मोठा झाला पाहिजे, प्रगती केली पाहिजे. प्रत्येक शेतीला पाणी पुरलं पाहिजे. प्रत्येक शेती 12 महिने उगवली पाहिजे. त्याला अन्नधान्याची कमी नसली पाहिजे. आणि कुठल्याही शेतकऱ्यानं आत्महत्या नाही केली पाहिजे, कुठल्याही गरीब माणसानं आत्महत्या नाही केली पाहिजे. हा बाबासाहेबांचा दृष्टिकोन होता. कारण पाणी राहील तर शेती पिकन. म्हणजे बाबासाहेबांच्या भूमिका काय होत्या का बा इकडे जे बाढ येते पाण्याच्या, हे पाणी दुसरीकडे जाऊ द्या, असे याचे खोरे तयार करा, त्यावेळेस सांगितलं होतं. आणि काही बाबासाहेबांचे डॅम तयारसुद्धा केलेले आहेत सक्सेस. पण ते हे प्रोजेक्ट का नाही बाहेरच्या देशात राबवून राहिले, पण आपल्या देशामध्ये अजून ते मोठ्या प्रमाणात त्याचं नियोजन झालं नाही. नाही तर आज या देशामध्ये कुठल्याही शेतकऱ्यानं आत्महत्या नसती केली, कुठल्याही गरीब माणसानं आत्महत्या नसती केली. इतकं तंतोतंत नियोजन बाबासाहेबांनी त्यावेळेस सांगून गेले. आणि काही बाबासाहेबांनी जेव्हा ते बाबासाहेब मंत्री होते त्यावेळेस बाबासाहेबांनी काही ते प्रयोग करून दाखवले. तर असं ते आहे. त्यांचा दुसरा हेतू माणसाला स्वतंत्रतापूर्वक सत्याचा शोध लावण्यासाठी सिद्ध करणे. त्याचा तिसरा हेतू ज्या भ्रामक समजुती माणसाची शोध करण्याची प्रवृत्ती भारतात त्याच्या उगमस्थानच नष्ट करणे. त्यांचा तिसरा हेतू ज्या भ्रामक समजुती माणसाची शोध करण्याची प्रवृत्ती थांबवतात, शोध करण्याची प्रवृत्ती
त्याचे उगमस्थानच नष्ट करणे, यालाच बुद्ध धम्माचा कम्म सिद्धांत अथवा हेतुवाद म्हणतात. म्हणजे हे इथं थोडंसं मिस्टेक आहे. त्यांचा तिसरा हेतू, ज्या भ्रामक समजुती माणसाची शोध करण्याची प्रवृत्ती थांबवतात त्याला नष्ट करणे, म्हणजे त्याचे उगमस्थान नष्ट करणे. म्हणजे एखादा माणूस जे भ्रामक समजुतीमध्ये काही शोध नाही घेत, त्याचं उगमस्थान नष्ट करणे. का बा शोध का नाही घेत? त्यानं शोध घेतला पाहिजे प्रत्येक गोष्टीचा. का हे कुठल्या कारणानं घडलेलं आहे बा, घटना काय घडलेलं आहे. जसा मेंदू आहे, काही लोकांच्या अंगात येते ना अंगात, तर याच्यात काही 2-3 कारणं आहेत. काही जाणून बुजून अंगात आणतात, जाणून, काही ते गेलेलेच असतात. आणि हे त्याच्यामध्ये 2 कारणं स्पष्ट पण दिसते. काही जाणून बुजून अंगात आणतात, काही ते तसेच गेलेले असतात. तर याला भगवंतांनी म्हटलेलं आहे मनाचं दुःख, मानसिक वेदना. त्यांना दुरुस्त कसं करता येते? ते दुरुस्त होतात जर खरोखर असेल तर मानसोपचार तज्ज्ञाकडे. मानसोपचार तज्ज्ञ हे बुद्धाचंच तत्त्वज्ञान आहे. ते काउन्सिलिंगनं काही वैज्ञानिक प्रयोग करून, काही विश्वास ठेवते म्हणून प्रयोग करून, तर अशा प्रकारे काही त्यांच्या डोक्यावर तो परिणाम करावा लागतो आणि ते बरे होण्यास तयार होतात. असं ते एक थेरी वापरावं लागते, ते बरे होतात. ज्यानं जाणून बुजून सोंग घेतलेलं आहे ते जिंदगीभर बरे होत, कारण ते तसेच करतात. त्यांना जे कामच आहे बेवकूफ बनवणं, तर ते तसे ते जिंदगीभर करत राहतात. तर भारतामध्ये मोठ्या प्रमाणात आहे. त्याच्यावर कायदे बनलेले आहे, पण त्याची अंमलबजावणी परिपूर्णपणे होत नाही. यालाच बुद्ध धम्माचा कम्म सिद्धांत अथवा हेतुवाद म्हणतात. हा हेतुवाद बुद्ध धम्माचा मुख्य सिद्धांत आहे. तो बुद्धिवाद शिकवितो आणि बुद्ध धम्म बुद्धिवादापेक्षा वेगळा नाही. तो बुद्धिवाद शिकवतो आणि बुद्ध धम्म हा बुद्धिवादापेक्षा वेगळा नाही. याच कारणास्तव दैवी चमत्कृतीची पूजा अधम्म मानली जाते. याच कारणास्तव दैविक चमत्कृतीची पूजा अधम्म मानली जाते. म्हणून बाबासाहेबांनी 22 प्रतिज्ञा तयार केलेल्या आहे. इतप्पर मी बुद्धाच्या शिकवणीप्रमाणे वागेन, बुद्धाशिवाय दुसरे माझे कुठलेही शरणस्थान राहणार नाही, त्यांच्याशिवाय मी कुणालाही शरण जाणार नाही. हे त्याच्यामध्ये प्रतिज्ञा आहे. पुरे 22 प्रतिज्ञा वाचा लागते. इकडं जर तुम्ही गेले असाल मग ते बाबासाहेबांच्या प्रतिज्ञेला तुम्ही मानत नाही असा त्याचा अर्थ होते. जे लोक मानतात ते लोक धन्य आहेत. आणि या डोक्याच्या याच्यावर अजूनही सायंटिस्ट लोकांचं काही संशोधन चालू आहे. पूर्ण संशोधन भगवान बुद्धांनीच केलं होतं फक्त. आता भगवान बुद्धांना काय काय माहीत होतं बा, कारण भगवान बुद्ध पहिले सायंटिस्ट आहे जगातले, ज्यांनी परिपूर्ण ज्ञान संपादन केलेलं आहे. संपूर्ण शरीराचा अवयवावर पूर्ण नियंत्रण, पूर्ण त्यांचं मिशनरी पूर्ण भगवंतांना माहीत होती. त्याच्यावर आता हे सायंटिस्ट काम करू राहिले. म्हणून पूर्ण शरीराचा एक डॉक्टर कधीच राहत नाही. राहते काय? डोळ्याचा अलग, कानाचा अलग, हड्डीचा अलग, हृदयाचा अलग, एवढी बुद्धी कोणाचपाशी नाही आहे. ते फक्त भगवान बुद्धापाशी होती. म्हणून त्याला सम्मा संबुद्ध म्हणतात. त्यांना संपूर्ण शरीराचंच पूर्ण बारीक बारीक अवयवावर त्यांचं संपूर्ण लक्ष केंद्रित होतं. तर म्हणून भगवंतांना फादर ऑफ सायन्स म्हणतात. जे फादर ऑफ सायन्स म्हणजे वैज्ञानिक, जे डॉक्टरपेक्षाही मोठे असतात. कारण वैज्ञानिकाशिवाय काही या जगात काही डॉक्टर औषधसुद्धा देऊ शकत नाही. त्याला नाही माहिती आहे कोणती औषध द्यावं लागते. औषध जोपर्यंत बनत नाही, जेव्हा सायंटिस्ट औषध बनवते तेव्हा डॉक्टर औषध देते. तर भगवान बुद्ध जगातले पहिले सायंटिस्ट, त्यांच्या आधारावर सगळं जग चालून राहिलं आज, विज्ञानाच्या आधारावर. आणि बाबासाहेब होते डॉक्टर. बाबासाहेबांनी औषध ओळखली
माझ्या या समाजाला, माझ्या या देशाला भगवान बुद्धाच्या औषधीची गरज आहे. आणि म्हणून बाबासाहेबांनी 14 ऑक्टोंबर 1956 रोजी धम्माचं औषध, जे सगळ्यात महान औषध आहे, धम्माचं तत्त्वज्ञान, ते आपल्याला दिलं. आणि त्यानं मग सगळ्याच्या अंगातलं निघून गेलं भूत. काही बाकी आहे थोडेफार, बाकी 99% लोकांच्या अंगातलं भूत निघालं. 1% असं ना आता थोडेफार ते राहणारच आहे, अजून निघून जाईन ते. याच कारणास्तव दैवी चमत्कृतीची पूजा अधम्म मानली जाते. यानंतर 2, ईश्वरावर विश्वास हे धम्माचे आवश्यक अंग नव्हे. ईश्वरावर विश्वास हे धम्माचे आवश्यक अंग नव्हे. हे जग कोणी निर्माण केले हा एक सर्वसामान्य प्रश्न आहे. हे जग ईश्वराने निर्माण केले हे त्याला एक सर्वसामान्य उत्तर आहे. म्हणू शकतो आपण ईश्वरानं बा हे जग निर्माण केलं, सर्वसामान्य त्याला हे उत्तर आहे. ब्राह्मणीय योजनेत या ईश्वराला प्रजापती, ईश्वर, ब्रह्म, महाब्रह्म इत्यादी नावे आहेत. हा ईश्वर कोण आहे आणि तो कसा अस्तित्वात आला या प्रश्नाला येथे उत्तर नाही. जे लोक ईश्वरावर विश्वास ठेवतात ते त्याचे वर्णन सर्वशक्तिमान, सर्वव्यापक आणि सर्वज्ञ असे करतात. ईश्वराच्या ठिकाणी काही नैतिक गुण असल्याचेही सांगतात. असे म्हणतात की ईश्वर शिव चांगला, कल्याणकारी, न्यायी आणि दयाळू आहे. भगवान बुद्धाने ईश्वराचा सृष्टिकर्ता म्हणून स्वीकार केला आहे काय, असा प्रश्न आहे. भगवान बुद्धाने ईश्वराचा सृष्टिकर्ता म्हणून स्वीकार केला आहे काय, असा प्रश्न आहे. उत्तर आहे नाही. भगवंत काय म्हणतात, ईश्वर हा सृष्टिकर्ता नाही, त्याने स्वीकार केलेला नाही. अशी अनेक कारणे आहेत की ज्यासाठी त्याने ईश्वराच्या अस्तित्वाचा सिद्धांत मान्य केला नाही. कोणीही ईश्वराला पाहिलेले नाही. लोक फक्त ईश्वरासंबंधी बोलतात. ईश्वर अज्ञात आणि अदृश्य आहे. कोणीही असे सिद्ध करू शकत नाही की ईश्वराने हे सर्व जग रचले. जग हे रचलेले नसून विकास पावलेले आहे. कोणी सिद्ध नाही करू शकत या जगामध्ये. या जगामध्ये असा कोणी सिद्ध नाही करू शकत का हे जग बा ईश्वरानं रचलेलं आहे, असं कोणी सिद्ध नाही करू शकत. तर हे जग विकास पावलेलं आहे नैसर्गिकरित्या. ईश्वरावर विश्वास ठेवण्यात काय लाभ आहे? काहीही लाभ नाही. भगवान बुद्ध म्हणतो की ईश्वराधीन धर्म हे कल्पनाश्रित धर्म आहेत. म्हणून ईश्वरावर आधारलेला धर्म हा काही उपयोगाचा नाही. त्याचा परिणाम म्हणून केवळ भ्रामक समजुती उत्पन्न होतात. भगवान बुद्धाने हा प्रश्न येथेच सोडलेला नाही. त्याने या प्रश्नाच्या विविध पैलूंचा विचार केला आहे. ज्या कारणास्तव त्याने ईश्वराच्या अस्तित्वाचा सिद्धांत अमान्य केला आहे ती अनेक आहेत. त्याने असा विचार मांडला आहे की ईश्वराच्या अस्तित्वाचा सिद्धांत हा सत्यावर आधारलेला नाही. ईश्वराच्या अस्तित्वाचा सिद्धांत हा सत्यावर आधारलेला नाही आहे. सत्य नाही आहे तिथं का बा असं आहे तसं आहे, कल्पना आहे, फक्त कल्पना आहे. सत्यता नाही आहे का हे असं आहे बा तसं आहे, फक्त कपोलकल्पित कल्पना आहेत. म्हणून म्हटलं आहे भगवंतांनी ईश्वराच्या अस्तित्वाचा सिद्धांत हा सत्यावर आधारलेला नाही. हा विचार त्याने वासेट्ट आणि भारद्वाज या 2 ब्राह्मणांबरोबर
केलेल्या संभाषणात स्पष्ट केलेला आहे. वासेट्ट आणि भारद्वाज या दोघांमध्ये मुक्तीचा सत्य मार्ग कोणता व असत्य मार्ग कोणता या संबंधी विवाद उत्पन्न झाला. या समयी तथागत आपल्या महान भिक्खू संघासमवेत कोशल जनपदामध्ये विहार करीत होते. तेथे मनसाकद नावाच्या ब्राह्मण गावी अचिरवती नदीच्या तटावरील एका आम्रवनात ते थांबले होते. वासेट्ठ आणि भारद्वाज दोघेही मनसाकद गावात राहत असत. जेव्हा त्यांनी ऐकले की तथागत त्यांच्या गावी उतरले आहेत, तेव्हा ते त्यांच्याकडे गेले आणि दोघांनीही तथागतांसमोर आपला दृष्टिकोन निवेदन केला. भारद्वाज म्हणाला, तरुक्ख याने दाखविलेला मार्ग सरळ मार्ग आहे. त्यात सरळ मुक्तीचा मार्ग आहे आणि जो कोणी त्या मार्गाप्रमाणे वागतो त्याला तो मार्ग ब्रह्म सायुज्य मिळवून देतो. वासेट्ट बोलला, हे गौतमा, पुष्कळसे ब्राह्मण पुष्कळसे मार्ग दाखवितात. अर्धयू ब्राह्मण, तैत्तिरीय ब्राह्मण, कच्छोक ब्राह्मण, त्याचप्रमाणे भिववर्गीय ब्राह्मण हे प्रत्येकजण आपण दाखविलेल्या मार्गाने ब्रह्मसायुज्य मिळते असे म्हणतात. ज्या प्रकारे एखाद्या गावाला अथवा नगराला अनेक रस्ते असतात, तरीही ते सर्व रस्ते त्या गावाला आणून पोचवितात, त्याप्रमाणेच या ब्राह्मणांनी दाखविलेले मार्ग शेवटी ब्रह्म सायुज्याकडे नेतात. भगवान बुद्धाने त्याला विचारले, वासेट्ट, तुझे म्हणणे असे आहे काय की सर्वच मार्ग बरोबर आहेत? वासेट्ट बोलला, श्रमण गौतम, होय, हेच माझे म्हणणे आहे. पण वासेट्ट, या तीनही वेद जाणणाऱ्या ब्राह्मणांपैकी एकाचे ब्रह्माचे साक्षात समोरासमोर दर्शन घेतले आहे काय? भगवंतांनी प्रश्न केला, का ब्रह्माचे साक्षात समोरासमोर दर्शन घेतले आहेत काय? नाही गौतमा, नाही. ह्या तीनही वेद जाणणाऱ्या ब्राह्मणांच्या गुरुने तरी ब्रह्माला समोरासमोर पाहिले आहे काय? नाही गौतमा, नाही. कोणीही ब्रह्म पाहिलेला नाही, कोणालाही ब्रह्म साक्षात्कार झाला नाही. वासेट्ट बोलला, होय, असेच आहे. तर मग तू असे कसे मानतोस की हे ते ब्राह्मण सांगतात ते सत्यावर आधारलेले आहे? वासेट्ट, ज्याप्रमाणे एकमेकांना धरून चालणारी आंधळ्यांची माळ असते, त्यातील सर्वांच्या पुढे असलेल्यांना दिसत नाही, मध्यभागी असलेल्यांना दिसत नाही, शेवटी असलेल्यांना दिसत नाही, त्याप्रमाणेच मला वाटते ह्या ब्राह्मणांचे शब्द आंधळ्यांच्या शब्दासारखे आहेत. त्यांच्यापैकी पुढे असणाऱ्याला दिसत नाही, मध्यभागी असणाऱ्याला दिसत नाही, अगदी शेवटी असणाऱ्याला दिसत नाही. ह्या ब्राह्मणांचे शब्द उपहासास्पद आहेत. ते केवळ पोकळ व्यर्थ शब्द असून त्यात काही अर्थ नाही. वासेट्ट, ही गोष्ट कधीच न पाहिलेल्या एखाद्या स्त्रीवर प्रेम करणाऱ्या माणसासारखी नाही काय? हो, तशीच आहे. वासेट्ठाने उत्तर दिले. वासेट्ट, मग मला सांग, जर लोकांनी तुला विचारले, मित्रा, ज्या अतिसुंदर स्त्रीवर तू इतके प्रेम करीत आहेस आणि जिची तू वांछा धरीत आहेस, ती आहे तरी कोण? ती क्षत्रिय जातीची आहे की ब्राह्मण आहे की वैश्य जातीची आहे
की शूद्र जातीची आहे? सृष्टीचा तथाकथित निर्माता महाब्रह्म यांच्या उत्पत्ती संबंधी चर्चा करीत असताना तथागत भारद्वाज आणि वासेट्ट यांना उद्देशून म्हणाला, मित्रांनो, तो प्रथम जन्मास येणारा प्राणी म्हणतो, मी ब्रह्म आहे, महाब्रह्म आहे, विजेता आहे, अपराभूत आहे, सर्वद्रष्टा आहे, सर्वाधिकारी आहे, मालक आहे, निर्माता आहे, रचणारा आहे, मुख्य आहे, व्यवस्थापक आहे, मीच माझा स्वामी आहे आणि जे आहेत आणि पुढे होणार आहेत त्यांचा मी जनक आहे. माझ्याचपासून हे सर्व प्राणी जन्मास आले आहेत. याचा अर्थ असा की जे आज आहेत आणि भविष्यकाळात होणारे आहेत त्यांचा ब्रह्म हा पिता आहे. तुझे म्हणणे असे आहे की पूज्य विजेता अपराभूत जे आहेत आणि होणारे आहेत त्यांचा जनक, ज्यांच्यामुळे सर्वांची उत्पत्ती झाली, असा जो ब्रह्म तो स्थायी आहे, सतत राहणारा आहे, नित्य आहे, अपरिवर्तनशील आहे, तो अनंत काळ असाच राहणारा आहे, तर मग त्या ब्रह्माने उत्पन्न केलेले आम्ही इहलोकी येऊन अस्थायी, अनित्य, परिवर्तनशील, अल्पजीवी, मरणधर्मी कसे झालो? भगवंतांनी घेतलं, प्रश्न केला भगवंतांनी. म्हणजे जगातले सगळ्यात महान वकीलसुद्धा भगवान बुद्धच होते, जजसुद्धा तेच होते, सगळ्यात महान. ह्या प्रश्नाला वासिष्ठाजवळ उत्तर नाही. म्हणजे ब्रह्म जर स्थायी आहे मग लोक का मरतात, ते अस्थायी काय, असा प्रश्न केला. पण त्याला उत्तर काही देता आलं नाही. ह्या प्रश्नाला वासिष्ठाजवळ उत्तर नव्हते. तथागतांचा तिसरा विचार हा ईश्वराच्या सर्व शक्तिमते संबंधी होता. जर ईश्वर सर्व शक्तिमान आहे आणि सर्व सृष्टीचे तो बलवत्तर कारण आहे, तर त्यामुळे माणसाच्या मनात काही कार्य करण्याची स्वतःची अशी इच्छा असणे शक्य नाही. त्याला काही करण्याची आवश्यकता नाही. काही करण्याची त्याला इच्छा किंवा प्रयत्न करण्याचा संकल्पही स्फुरणार नाही. यामुळे मनुष्य प्राणी म्हणजे या जगातील कोणतेही कार्य ज्याला करावे लागत नाही असा एक निष्क्रिय प्राणी ठरेल. असे जर आहे तर ब्राह्मणाने माणसाला निर्माणच का केले? तर ब्रह्माने माणसाला निर्माणच का केले? जर तो सर्वशक्तिमान आहे म्हणजे ईश्वर हा सर्वशक्तिमान आहे, मग त्यानं माणसाला निर्माणच का केलं? असंच एखाद्यानं तपस्या केली, तथा असतो. महापुरुषचं लग्न आहे, म्हणजे त्यात 3 पोते गव्हाचे, 2 पोते तांदूळ, डाळ, गहू, दागिने सगळंच पाहिजे. हां ठीक आहे, भेटलं असतं. हा प्रश्न केलेला आहे. यालाही वासिष्ठाजवळ उत्तर नव्हते. त्यानंतर तथागतांचा चौथा विचार असा होता की जर ईश्वर शिवस्वरूप कल्याणकारी आहे तर माणसे खुनी, चोर, व्याभिचारी, खोटे बोलणारे, निंदक, बकवास करणारी, लोभी, द्वेषी, विकृत अशी का होतात? याचे कारण ईश्वरच असला पाहिजे. शिवस्वरूप ईश्वराच्या अस्तित्वात हे कसे शक्य आहे? म्हणजे सगळ्याच्या ह्याच्यामध्ये ईश्वर वास करते. मग माणसं बलात्कार का करतात, चोऱ्या का करतात, खून का करतात, असा प्रश्न केलेला आहे. तथागतांचा याचंही त्याच्यापाशी उत्तर नव्हतं. तथागतांचा पाचवा विचार ईश्वराची सर्वज्ञता, न्यायीपणा, दयाळूपणा या संबंधात होता. जर कोणी महान सृष्टिकर्ता असेल आणि तो न्यायी
व दयाळू असेल तर मग जगामध्ये इतका अन्याय का फैलावतो, असा प्रश्न तथागतांनी केला. ते पुढे म्हणाले, ज्याला दृष्टी आहे त्याला स्वभावार किळसवाने दृश्य दृष्टीस पडेल. ब्रह्म आपली रचना का सुधारित नाही, जिला मर्यादा नाही अशी त्याची शक्ती व्यापक असेल तर त्याचे हात कल्याण करण्यासाठी पुढे का सरसावत नाही. त्याने निर्माण केलेली सृष्टी सुखोपभोगात का बुडालेली आहे, तो सर्वांना का सुख देत नाही, का सुख देत नाही तो सर्वांना. अफरातफरी, चोरी, अज्ञान का फैलावत राहते, असत्यावर का मात करते, सत्य आणि न्याय पराभूत का होतात. माझ्या मते अन्यायाला आश्रय देण्यासाठी जग निर्माण करणारा हा तुमचा ब्रह्मा परम अन्यायी ठरतो. म्हटलं गेलं आहे, सत्यावर का मात करते, सत्य आणि न्याय पराभूत का होतात. माझ्या मते अन्यायाला आश्रय देण्यासाठी जग निर्माण करणारा हा तुमचा ब्रह्मा परम अन्यायी ठरतो. सर्व प्राणीमात्रांना व्यापणारा तुमचा जो ईश्वर आहे, जो त्या प्राणीमात्रांना सुखी वा दुःखी बनवितो, त्यांच्याकडून पाप अथवा पुण्य करवितो, तो ईश्वर स्वतः पापाने कलंकित आहे. एकतर मनुष्य त्या ईश्वराच्या इच्छेप्रमाणे वागत नसावा, किंवा तो ईश्वर तरी न्यायी आणि चांगला नसावा, अथवा तो आंधळा असावा. तथागतांचा ईश्वराच्या अस्तित्वाच्या सिद्धांतासंबंधीचा शेवटचा विचार असा होता की ईश्वराच्या अस्तित्वाच्या सिद्धांतासंबंधी चर्चा करण्यापासून काही लाभ नाही. तथागतांच्या मते धर्माचे केंद्र हे मनुष्याचा देवाशी असणारा संबंध यामध्ये नाही, ते माणसाच्या संबंधात आहे. धर्माचा हेतू सर्व माणसे सुखी होतील अशा रीतीने माणसाशी कसे वागावे हा आहे. धर्माचा हेतू काय सांगितला आहे भगवंतांनी, धर्माचा हेतू सर्व माणसे सुखी होतील अशा रीतीने माणसाशी कसे वागावे हा आहे. तथागत देवाच्या अस्तित्वावरील विश्वासाविरुद्ध असण्याचे आणखीही एक कारण होते. तथागत धार्मिक क्रियाकल्पाच्या विरोधी होते. या विरुद्ध असण्याचे कारण म्हणजे हे क्रियाकलाप म्हणजे भ्रामक समजुतीचे आगरच असते, आणि भ्रामक समजुती ह्या अष्टांग मार्गातील जे महत्त्वाचे तत्व सम्मादिट्टी तिचे शत्रू आहेत. तथागतांच्या दृष्टीने ईश्वरावरील विश्वास ही अतिशय भयानक गोष्ट आहे, कारण ईश्वरावरील विश्वास हा पूजा प्रार्थना ह्यांचा उत्पादक आहे. पूजा आणि प्रार्थना यांच्या जरुरीतून पुरोहितपद उत्पन्न होते, आणि पुरोहित हा असा दुष्टबुद्धी आहे की तो सर्व प्रकारच्या खुड्या समजुती निर्माण करतो व त्यामुळे सम्मादिट्टीचा विकास अशक्य होतो. ईश्वराच्या अस्तित्वावरील विश्वासासंबंधीचे हे विचार व्यवहारी होते, पण ते बृहंशी सैद्धांतिक होते. तथागत जाणत होते की ते विचार ईश्वराच्या अस्तित्वावरील विश्वासाला एकदम मारक असे नव्हते. ते विचार ईश्वराच्या अस्तित्वावरील विश्वासाला एकदम मारक असे नव्हते. तथापि अशी मात्र कल्पना करू नये की मारक असा विचार त्यांच्याजवळ नव्हता.
त्यांनी एक असा विचार मांडला आहे की तो निसंदेह देवावरील विश्वासाचे खंडन करणारा आहे. हा विचार प्रतीत्य समुत्पाद या सिद्धांतात अंतर्भूत आहे. ज्याला प्रतीत्य समुत्पाद समजला तो मग त्या तिकून दूर चालला ते कार्यकारण भाव. प्रतीत्य समुत्पाद या सिद्धांतात अंतर्भूत आहे. या सिद्धांतानुसार ईश्वर आहे किंवा नाही हा प्रश्न महत्त्वाचा नाही. त्याचप्रमाणे ईश्वराने ही सृष्टी निर्माण केली किंवा नाही हाही प्रश्न मुख्य नाही. खरा प्रश्न असा आहे की निर्मात्यांनी ही सृष्टी कशी निर्माण केली हा प्रश्न आहे. निर्मात्याने ही सृष्टी कशी निर्माण केली. ईश्वराच्या अस्तित्वावरील विश्वासाचे समर्थन हे जग कसे निर्माण झाले. ईश्वराच्या अस्तित्वावरील विश्वासाचे समर्थन हे जग कसे निर्माण झाले ह्या प्रश्नाच्या उत्तराचा निष्कर्ष आहे. समर्थन करणारे लोक आहे म्हणून बा हे जग कसे निर्माण झाले ह्या प्रश्नाच्या उत्तराचा निष्कर्ष आहे. महत्त्वाचा प्रश्न हा आहे की ईश्वराने सृष्टी भाव काही पदार्थ यातून उत्पन्न केले की अभाव शून्य यातून निर्माण केले. काहीतरी हे काहीच नाही, काहीतरी हे काहीच नाही मधून उत्पन्न केले गेले यावर विश्वास ठेवणे हे शक्य नाही. जर तथाकथित ईश्वराने काहीतरी हे काहीतरी मधून निर्मिले असे म्हटले तर ज्या काहीतरीतून जे नवे काहीतरी निर्मिले ते निर्मितीपूर्वच अस्तित्वात असले पाहिजे. म्हणून ईश्वराला त्याच्या पूर्वीच अस्तित्वात असलेल्या काहीतरीचा निर्माता म्हणता येणार नाही. जर ईश्वराने काही वस्तू निर्माण करण्यापूर्वी कोणीतरी काहीतरी निर्मिलेले असेल तर ईश्वराला निर्माता अथवा आदि कारण असे म्हणता येणार नाही. ईश्वराच्या अस्तित्वासंबंधीच्या विश्वासाविरुद्ध तथागतांचा शेवटचा असा निर्विवाद विचार होता. ईश्वर हा सर्व सृष्टीचा निर्माता आहे. हा विश्वास तर्कदुष्ट असल्यामुळे तो अधर्म आहे. तो विश्वास म्हणजे केवळ असत्यावरील विश्वास ठरतो. ईश्वरावर विश्वास ठेवणं म्हणजे अधर्म आहे बा असे भगवंत म्हणतात. कारण त्याच्यात काही प्रूफच नाही भेटू राहिलं, काही त्याचं आलं प्रमाणच नाही भेटू राहिलं. म्हणून त्या कल्पनेमध्ये म्हणते पडू नका. म्हणून भगवंतांनी ज्या कसोट्या पार करायच्या त्या सगळ्या तपस्या केल्या आणि त्याने सत्य मार्ग शोधून काढला मानवाला दुःखातून मुक्त करण्याचा. त्यानंतर 3 ब्रह्मसायुज्यावर आधारित धर्म अधर्म आहे. ब्रह्म सायुज्यावर धर्म अधर्म आहे. तर हे आता आपण उद्याला घेऊया. इथेच थांबतो. साधू साधू साधू.